11 मार्च 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच राष्ट्रीय बार्बी दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी 9 मार्च. स्पष्टीकरण. अलीकडेच 9 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय बार्बी दिन साजरा करण्यात आला आहे. हा दिवस दरवर्षी 9 मार्च रोजी साजरा केला जातो कारण 1959 मध्ये याच दिवशी न्यूयॉर्कमधील अमेरिकन आंतरराष्ट्रीय खेळणी मेळाव्यात पहिल्यांदा बार्बी बाहुली सादर करण्यात आली होती. प्रश्न 2. अलीकडेच लंडनमध्ये प्रतिष्ठित इंडिया UK अचीव्हर्स अवॉर्ड 2026 ने कोणत्या भारतीय केंद्रीय मंत्र्याला सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी जयंत चौधरी. स्पष्टीकरण. इंडिया UK अचीव्हर्स अवॉर्ड मध्ये केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांचा लंडनमध्ये सन्मान झाला असून इतर 6 प्रमुख व्यक्तींनाही गौरविण्यात आले आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांना 2026 च्या प्रतिष्ठित इंडिया UK अचीव्हर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. लंडनमध्ये रॉयल जिओग्राफिकल सोसायटीद्वारे दिला जाणारा प्रतिष्ठित संवर्धन पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कृती के करंथ ठरली आहे. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन बिझनेस लीडर अवॉर्ड करण अदानी यांनी जिंकला आहे. स्मृती मानधनाने BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयरचा किताब जिंकला आहे. विक्स इंडिया 2026 अवॉर्ड्समध्ये वर्षातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला मिळाला आहे. ग्लोबल टीचर प्राइज 2026 ने रुबल नागी यांना सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांनी क्राफोर्ड पुरस्कार 2026 जिंकला आहे. प्रश्न 3. अलीकडेच आंतरराष्ट्रीय महिला दिन समारोह कोठे आयोजित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी नवी दिल्ली. स्पष्टीकरण. अलीकडेच 2026 चा आंतरराष्ट्रीय महिला दिन समारोह मुख्यत्वे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता, जिथे राष्ट्रपतींनी या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. याशिवाय दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये महिला उद्योजकांचे एक मोठे राष्ट्रीय संमेलन आणि NGMA मध्ये विशेष कार्यक्रम देखील पार पडले. प्रश्न 4. अलीकडेच कोणी गेल इंडिया लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी दीपक गुप्ता. स्पष्टीकरण. दीपक गुप्ता यांनी 1 मार्च 2026 रोजी गेल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. त्यांनी संदीप कुमार गुप्ता यांची जागा घेतली आहे. दीपक गुप्ता यांचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी 2029 पर्यंत असेल. ते यापूर्वी फेब्रुवारी 2022 पासून गेलमध्ये संचालक म्हणून कार्यरत होते. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. इंजिनियर्स इंडिया लिमिटेडचे अंतरिम CMD म्हणून प्रवीण M खनुजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीनगर सेंट्रल जेलची प्रमुख बनणारी पहिली काश्मीरी महिला सबा शॉल ठरली आहे. BP सिंह यांची नौदल मुख्यालय येथे नौदल आयुध महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. OpenAI ने अरविंद केसी यांची मुख्य लोक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. स्लाइस स्मॉल फायनान्स बँकेने राजन बजाज यांची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे. नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार निधी छिब्बर यांना मिळाला आहे. भारतीय सैन्याच्या वेस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडंट इन चीफ म्हणून पुष्पेंद्र पाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरातच्या गिफ्ट सिटीचे नवीन चेअरमन उदय कोटक बनले आहेत. प्रश्न 5. अलीकडेच कोणत्या बँकेने महिला सक्षमीकरणावर केंद्रित $500 दशलक्ष सिंडिकेटेड सामाजिक कर्ज सुविधेची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी SBI. स्पष्टीकरण. भारतीय स्टेट बँकने आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026 च्या निमित्ताने महिला सक्षमीकरणावर केंद्रित $500 दशलक्ष सुमारे 4100 ते 4597 कोटी रुपयेच्या सिंडिकेटेड सामाजिक कर्ज सुविधेची घोषणा केली आहे. हा पुढाकार लैंगिक असमानता कमी करण्यासाठी आणि महिलांसाठी आर्थिक संधी वाढवण्यासाठी आहे, जो संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्ट 5 च्या सुसंगत आहे. आता पाहू बँकांशी संबंधित इतर चालू घडामोडी. DBS ने व्हिसा सोबत AI आधारित एजंटिक पेमेंट पायलट प्रकल्प सुरू केला आहे.
इंडियन ओव्हरसीज बँकेने ऑनलाईन मृत्यू दावा सेटलमेंट पोर्टल लॉन्च केले आहे. PNB ने भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ सोल्जरथॉन 2026 ची घोषणा केली आहे. गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी PNB ने व्हॉट्सॲपवर डीमॅट पाहण्याची सेवा सुरू केली आहे. कोटक महिंद्रा बँकेने भारताचा पहिला पूर्णपणे डिजिटल FPI परवाना जारी केला आहे. ॲक्सिस बँकने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विनाहमी रूफटॉप सोलर लोन लॉन्च केले आहे. त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारताचे पहिले RRB सह ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. सर्वेश रंजन युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन मुख्य महाव्यवस्थापक बनले आहेत. प्रश्न 6. अलीकडेच भारतीय सैन्याच्या सेंट्रल कमांडने कोठे आपल्या पहिल्या धोरणात्मक संवाद परिषदेचे आयोजन केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, लखनौ. स्पष्टीकरण. भारतीय सैन्याच्या सेंट्रल कमांडने मार्च 2026 मध्ये लखनौ येथे आपली पहिली धोरणात्मक संवाद परिषद आयोजित केली. ही परिषद लखनौ छावणीतील सूर्य ऑडिटोरियम मध्ये पार पडली, जिथे राष्ट्रीय सुरक्षा संरचनेत धारणा व्यवस्थापन आणि माहिती शक्तीवर चर्चा करण्यात आली. प्रश्न 7. अलीकडेच कोणत्या देशाच्या येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये जगातील सर्वात मोठ्या अम्लीय गिझर इचिनस मध्ये स्फोट झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, अमेरिका. स्पष्टीकरण. अमेरिकेच्या येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये जगातील सर्वात मोठ्या अम्लीय गिझर इचिनस मध्ये स्फोट झाला आहे. नॉरिस गिझर बेसिनमध्ये असलेले हे गिझर 6 वर्षाच्या 2020 पासून निष्क्रियतेनंतर फेब्रुवारी 2026 मध्ये पुन्हा सक्रिय झाले आहे, जे 20 ते 30 फुटांपर्यंत गरम पाण्याचे कारंजे सोडत आहे. आता पाहू अमेरिकेशी संबंधित इतर चालू घडामोडी. अमेरिकेतील मॉन्टाना येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. इराणच्या विरोधात ऑपरेशन एपिक फ्युरी अमेरिकेने सुरू केले आहे. अमेरिकेच्या सैन्याने पहिल्यांदा न्यूक्लियर मायक्रो रिएक्टरला एअरलिफ्ट केले आहे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये अमेरिका अव्वल स्थानावर राहिली आहे. जगातील पहिले खाजगी स्पेस स्टेशन ठरणारे हेवन 1 अमेरिकेत विकसित केले जात आहे. अमेरिकेने अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटना पासून स्वतःला वेगळे केले आहे. अमेरिकेने भारताला पॅक्स सिलिका मध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे. प्रश्न 8. अलीकडेच ससून बंदराच्या आधुनिकीकरणासाठी कोणत्या राज्य सरकारने 3 फिनलंड कंपन्यांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, महाराष्ट्र. स्पष्टीकरण. महाराष्ट्र सरकारने मार्च 2026 मध्ये मुंबईतील ऐतिहासिक ससून डॉकच्या आधुनिकीकरणासाठी आणि त्याचे जागतिक दर्जाच्या पर्यावरणपूरक मासेमारी बंदरात रूपांतर करण्यासाठी फिनलंडच्या 3 कंपन्या हेलवार, मिरासिस आणि रिव्हर रिसायकल यांच्यासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्र राज्याची माहिती. राजधानी मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा. येथे लोकसभा 48, राज्यसभा 19 आणि विधानसभा 288 जागा आहेत. आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी. हट्टी रिसाला महोत्सव महाराष्ट्रातील जालना येथे साजरा करण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 महाराष्ट्रात आयोजित करण्यात आला. महाराष्ट्रातील सौंदला हे भारताचे पहिले जातीमुक्त गाव बनले आहे. महाराष्ट्रातील वसई कॅथेड्रलला संवर्धनासाठी युनेस्को पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारताचा पहिला म्युझिकल रोड मुंबईत तयार करण्यात आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नागपुरात दारुगोळा निर्मिती युनिटचे उद्घाटन केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन नवी मुंबईत झाले. प्रजासत्ताक दिन 2026 च्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रश्न 9. अलीकडेच ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, लिन चुनयी. स्पष्टीकरण. चीनी तायपेच्या लिन चुनयीने 8 मार्च 2026 रोजी बर्मिंगहॅम येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या लक्ष्य सेनला 21-15, 22-20 असे पराभूत करून 2026 ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे पुरुष एकेरी विजेतेपद जिंकले आहे. लक्ष्य सेन सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेत उपविजेता ठरला. महिला एकेरी विजेती 2026 वांग झी चीन.
भारताची ही स्पर्धा जिंकण्याची 25 वर्षांची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. प्रश्न 10. अलीकडेच केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी जल महोत्सव 2026 चा राष्ट्रव्यापी शुभारंभ कोठून केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, नवसारी. स्पष्टीकरण. CR पाटील यांनी गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील गांदेवी तालुक्यातील रेहेज गावातून पेयजल आणि स्वच्छता विभाग व जलशक्ती मंत्रालयाच्या जल महोत्सव 2026 चा शुभारंभ केला. प्रश्न 11. अलीकडेच सरकारने कोठे ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जनचा पायलट प्लांट सुरू केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, लक्षद्वीप. स्पष्टीकरण. भारत सरकारने लक्षद्वीपच्या कवारत्ती येथे देशातील पहिला ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जन पायलट प्लांट सुरू केला आहे. हा प्रकल्प समुद्राच्या तापमानातील फरकाचा वापर करून वीज आणि गोड्या पाण्याचे उत्पादन करेल. प्रश्न 12. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त लष्करी सराव लमितीची 11वी आवृत्ती सुरू झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, सेशल्स. स्पष्टीकरण. लमितीय याचा अर्थ क्रिओल भाषेत मैत्री असा होतो. हा सराव दर 2 वर्षांनी होतो आणि 2009 पासून नियमितपणे सेशेल्समध्ये आयोजित केला जातो. यंदा याची 11वी आवृत्ती आहे. सेशल्स देशाची माहिती. राजधानी व्हिक्टोरिया. चलन सेशेलोइस रुपया. अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, छत्तीसगड. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. इस्रायलमध्ये UPI सेवेची सुरुवात झाली आहे. वाराणसीमध्ये 1 तासाच्या आत 2,51,446 रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यात आला. सेवा तीर्थ येथून पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी PM राहत योजनेची घोषणा केली. पंतप्रधान मोदींना इस्रायलच्या संसदेचा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपियन देश बनला आहे. जम्मू काश्मीरने 67 वर्षांत पहिल्यांदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहे. दिल्लीत बाईक दीदी योजना सुरू केली जाणार आहे. केरळने भारताच्या पहिल्या व्यापक राज्य शहरी धोरणाला मंजुरी दिली. SBI जनरल इन्शुरन्सचा ब्रँड अँबेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश सरकारने 2ऱ्या किंवा 3ऱ्या अपत्याच्या जन्मावर 25,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. भारत आणि जपान दरम्यान संयुक्त लष्करी सराव धर्म गार्डियन उत्तराखंडमध्ये पार पडला. महाराष्ट्रातील सौंदला हे भारताचे पहिले जातीमुक्त गाव बनले आहे. बांगलार युवा साथी योजना पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली आहे. आरव डेंगला भारताचा 93वा ग्रँडमास्टर बनला आहे. हट्टी रिसाला महोत्सव महाराष्ट्रात साजरा झाला. भारताचे पहिले नॅशनल काऊ कल्चर म्युझियम मथुरा येथे स्थापित केले जात आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच ICC T20 वर्ल्ड कप 2026 कोणी जिंकला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.